बाळूमामा मंदिर ट्रस्ट आदमापूरचा 60 कोटीचा गैरव्यवहार. हायकोर्टाच्या नियमाचं उल्लंघन करत कोट्यावधी रुपयांची बकऱ्यांची केली विक्री. दवाखान्यात देखील भ्रष्टाचार, दवाखाना पडला बंद. धान्य विक्रीत देखील प्रचंड भ्रष्टाचार. सरकारी अधिकाऱ्याची चौकशी व्हावी. येथे येणारा दुसरा सरकारी अधिकारी हा निष्पक्षपाती काम करणारा तुकाराम मुंडे सारखा असावा, अशी तक्रारदार प्रवीण पाटील बिद्रीकर यांची मागणी. आवाज सत्याचा, ताकद जनतेची. न्यूज ग्रेट महाराष्ट्र या चॅनलवर जर नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. न्यूज ग्रेट महाराष्ट्र. लाखो नव्हे तर कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असणारे श्रद्धास्थान म्हणजे सद्गुरू बाळूमामा मंदिर आणि याच मंदिराचे असणारे ट्रस्टी यांच्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये, महिन्यामध्ये अगदी हांबरी तुंबरीवरती जाऊन एकमेकांची गळफट, मारामारी झाल्याचे या जिल्ह्यानेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहे. त्याचा व्हिडिओ देखील बऱ्याच वेळा व्हायरल झालेला आपण बघितलेला आहे. पण सध्या तक्रारदार प्रवीण पाटील बिद्रीकर यांनी बाळूमामा मंदिर ट्रस्ट यांचा 60 कोटीचा भ्रष्टाचार, गैरव्यवहार या संदर्भात तक्रार केलेली आहे. मी प्रवीण पाटील, तक्रारदार, बाळूमामा देवस्थान आदमापूर. मी 2021ला मी व माझे सहकारी हनुमंत पाटील, रवी पाटील यांनी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने आता जो 60 कोटीचा अपहार झाला म्हणून रागिनी खडकेंच्यावर आरोप झाला आणि त्यांच्यावर FIR दाखल झाला, त्या संदर्भात मी तुम्हाला सांगायचं, फक्त हा एवढाच घोटाळा नाही तर अजून बराच घोटाळा आहे. बकरी विक्रीमध्ये हा बराच घोटाळा आहे. हायकोर्टानं ऑर्डर दिली होती बकरी विकायची नाही, तरीसुद्धा यांनी जवळजवळ करोडो बकरी विकलेली आहेत. तो विषय एक मोठा आहे. त्यानंतर हायकोर्टाचा अवमान त्यांनी केलेला आहे. दुसरा विषय, दवाखान्यातही त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला. आता सध्या दवाखाना बंद आहे. आता ह्या भक्तांच्याकडून येणारा जो पैसा आहे, या पैशातून हे भक्तांच्यासाठी सोयी न करता त्यांचे पैसे खायचे, हाच एक त्यांचा पायंडा आहे. कारण 2-2 किलोमीटरवरनं भक्त चालत येतात. त्यांना साधी मुतारी सुद्धा तिथं नाही आहे. लेडीज येतात, जेंट्स येतात. त्यांना सोयी ज्या आहेत, त्या मूलतः सोयी ज्या आहेत त्या अजून मिळत नाहीत. म्हणजे हे पैसा फक्त स्वतःच्या खिशात घालण्यासाठी हे ट्रस्ट काम करते असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. जमिनीचा घोटाळा एवढा मोठा केलेला आहे की तो आपण विचारच करू शकत नाही. आज घेतलेली जमीन जी आहे ती 10 पट आणि 50 पट भावाने दुसऱ्या दिवशीच ट्रस्टला विकलेली आहे. ह्याच्यात वटमुक्त्यार हा एक त्यांनी सप्लिमेंट तयार करून अशा पद्धतीने जमिनी ह्या ट्रस्टला विकलेल्या आहेत. आणि यामध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांचा, सरकारी कर्मचाऱ्यांचा भाग आहे त्यांची चौकशी व्हावी असं आमचं मत आहे. कारण यामध्ये जमिनीच्या खरेदीमध्ये मोठा घोटाळा झालेला आहे. बकऱ्यांच्या विक्रीत मोठा घोटाळा झालेला आहे. धान्य विक्रीत मोठा घोटाळा आहे. बघा, हुंडीतनं पैसा जो मिळतो त्याच्यामध्ये घोटाळा आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घोटाळ्यातनं हे ट्रस्ट आता ट्रस्ट म्हणून वेगळं चालणार नाही, तर हे भ्रष्ट ट्रस्ट म्हणलं तर का वावगं ठरणार नाही. अशा पद्धतीने हे ट्रस्ट चालू आहे असं मला वाटतंय. आणि यामध्ये निपक्षपाती चौकशी व्हावी असं माझं मत आहे. तुकाराम मुंडेंच्या सारखा निपक्षपाती अधिकारी येऊन इथं चौकशी व्हावी असं माझं मत आहे. कारण परवाच आम्ही गारगोडी पोलीस स्टेशनला जी FIR मागायला गेलो होतो, तर FIR सुद्धा दिलेली नाही. कारण तिथं एका मंत्र्यांचे सुद्धा हात आहेत. कारण मंत्र्यांचे दबाव असल्यामुळे ते आपल्याला देत नाहीत. त्या मंत्र्यांचं काही नाव घेऊ शकत नाही आता. त्यामुळं ही चौकशी जी आहे ती निपक्षपाती व्हावी असं माझं मत आहे. आणि जर तुकाराम मुंडेंच्या सारखा अधिकारी आला तरच ही चौकशी निपक्षपाती होऊ शकते. अन्यथा हे सगळे ट्रस्टी जे आहेत हे येणाऱ्या कुठल्याही अधिकाऱ्याला पैसे देऊन गप्प करण्याची जी त्यांच्याकडे धमक आहे ती आहे. कारण बाळूमामाच्या ट्रस्टमधून त्यांनी पैसेच कोटीत ढापलेले आहेत. त्यामुळे समोरच्या माणसाला पैसे देऊन गप्प करण्याची त्यांची ही वृत्ती पैसे देऊन करायची आहे ती आता फोल ठरणार आहे जर तुम्ही मुंडेंच्या सारखा अधिकारी इथं नेमला तर. आणि अशीच चौकशी व्हावी असं आमचं मत आहे. माझं नाव प्रवीण शामराव पाटील. माझ्या दुसऱ्या तक्रारदारांचं नाव आहे रवींद्र पाटील. तिसऱ्या तक्रारदारांचं आहे हनुमंत पाटील. 2021-20 2,79,907 रुपयाचे हे जे ऊस प्रकरण आहे, 33,294 हे प्रकरण ह्याच्यात केलेलं आहे. ह्याच्यात आपण माहितीच्या अधिकाराखाली आपण माहिती मागून घ्यायची. हे ऊस गेलेल्या ह्या पावत्या आहेत. ह्या ऊस गेलेल्या पावत्या आहेत. ह्या राजाराम बापूराव ह्या नावावर पैसे गेलेले आहेत आणि यांनी आपल्या पोरग्याच्या नावावर पैसे टाकून
या बाळूमामाच्या रानामध्ये ऊस सुद्धा यांनी राखला नाही. या ऊसाचे पैसे सुद्धा आहेत, ते सुद्धा यांनी आपल्या स्वतःच्या संसारासाठी वापरलेले आहेत. त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याला हा ऊस 2020-19-20 या कारखान्याला ऊस घातलेला आहे. ह्याच्यात नाव आहे राजाराम बापूराव मोगदुम. ह्या शाखेत ह्या नंबरवर त्यांचे पैसे जमा झालेले आहेत आणि त्यांनी आम्ही ज्यावेळी माहितीचा अधिकार दिला त्यावेळी माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी सरळ सरळ उत्तर दिलेले आहे. दिसून येत नाही असं म्हणतात ते. म्हणजे यांनी एकंदरीत हा प्रकार पाहता बाळूमामाच्या नावानं चांग भलं म्हणणाऱ्या भाविकांच्या मनामध्ये बाळूमामाच्या नावानं चांगल्यांचं भलं असं म्हणण्याची वेळ आली, हे मात्र नक्की. कॅमेरामन नामदेव गुरव यांच्यासोबत स्वप्नील गोरंबेकर, कागल. न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.